सगळ्यात पहिली गोष्ट तर TV9ला मला सांगायचं आहे की आंदोलन सुरू करण्याच्या अगोदरच काल सरकारने चर्चेला बोलवलं आणि इतिवृत्त तयार झालेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे कंकरन्स आणि विषयाच्या फायनॅलिटीसाठी जाणार आहे। त्यामुळे कृपया करून हे म्हणू नये की इतके टक्के तितके टक्के आंदोलन चालू होण्याच्या अगोदरच बोलवलेलं आहे। TV9 हे लक्षात घेतलं पाहिजे आणि TV9 स्वतः दाखवलेलं होतं। मी सकाळी ज्यावेळेस सन्माननीय मंत्री महोदयांकडे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे उदय सामंतजी कॅबिनेट मंत्री साहेबांकडे जाताना मी सांगून गेलो होतो की आंदोलन स्टँड बाय आहे, तेव्हा चुकीच्या पद्धतीने टक्केवारी दाखवण्याची कुणी तसदी घेऊ नये अशी माझी भावना आहे। दुसरी गोष्ट आपण विचारलं की आज सन्माननीय आमदारांचं आंदोलन आहे असं आपण म्हणत आहात। माझं हे म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये जास्तीत जास्त कष्टकऱ्यांकरिता ज्या कुणाला आवाज उचलता येईल त्यांनी आवाज उचलला पाहिजे आणि माझ्या एसटीतील कष्टकऱ्यांना जे आमचा श्वास आहेत कष्टकरी जनसंघाचा त्यांना अधिकाधिक लाभ सगळ्याच कष्टकऱ्यांना एसटीतल्या झाला पाहिजे अशी माझी भावना आहे। एकंदरीत आता तुम्ही जो आंदोलन करता इतर गोष्टी म्हणणं नेहमीच कर्मचाऱ्यांच्या बाजूने असतात, यापुढेच्या म्हणजे शासनाबरोबर आपली काय बोलणी झालेली आणि कशा प्रकारे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल? सन्माननीय कॅबिनेट मंत्री उद्योग मंत्री यांनी स्पष्टपणे काल प्रेस घेऊन सांगितलं। सदर प्रेसला सेक्रेटरी महोदय सदर प्रेसला MD उपस्थित होते। चर्चा आमच्या कष्टकऱ्यांनी डोळ्यांनी बघितली, कानांनी ऐकली। त्याच्यानंतर इतिवृत्त सुद्धा जे आहे काल मी तुम्हाला म्हणजे विषय पुस्तिका सुद्धा आणि इतिवृत्त सुद्धा त्या बाबतीतलं सन्माननीय मंत्री महोदयांकडे दोन प्रकार म्हणजे कोणतीही चूक होऊ नये याची सुद्धा काळजी घेण्यात आली। आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की ज्या गोष्टींवर कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने जे 15 दिवसाचा वेळ मागितलेला आहे त्या 15 दिवसामध्ये सरकार योग्य प्रकारे निर्णय घेईल आणि कष्टकऱ्यांच्या पदरी न्याय पडेल ही भावना आहे। सर, राजकीय प्रश्न पण आहेत की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा छगन भुजबळ यांनी सांगितलं, याकडे तुम्ही कसं? मी परत एकदा महाराष्ट्राला तमाम हिंदुस्थानला सांगू इच्छितो, संविधानिक तत्व हे आपण फार जिम्मेदारीने वाचली पाहिजेत, समजली पाहिजेत। सन्माननीय भुजबळ साहेबांना मला सांगायचंय, माझ्या सर्व ओबीसी बांधवांना मला सांगायचंय, तमाम खुल्या वर्गातील सगळ्या बांधवांना सांगायचंय, मराठा बांधवांनाही मला सांगायचंय, लक्षात घ्या मराठा समाज हा मुळामध्ये शेवटचे जे आयोग आहेत सन्मान्य सेवानिवृत्त न्यायमूर्ती गायकवाड यांच्या गायकवाड आयोगाने मागास ठरवला होता, ते मान्य सर्वोच्च न्यायालयाने नाकारला। तोच समाज तीच व्यक्ती पुन्हा आपण वेगळ्या घटकात ही मागास आहे असं म्हणणं आणि असं मान्य करणं हे मला वाटतं सगळ्यात अगोदर चुकीचं आहे। जेव्हा कोणत्याच आयोगाचा निर्णय आज मराठा मागास म्हणून नाही आहे तेव्हा मराठा म्हणून सुद्धा आपल्याला मागास म्हणून आरक्षण देता येणार नाही, हे डंके की चोट पे सांगतो। जेव्हा मराठा मागास हीच माणसं आपली मराठा भाऊ होते ती मागासच ठरत नाही तेव्हा ते म्हणून आरक्षण देता येत नाही, तेव्हा डंके की चोट पे सांगतो तीच माणसं कोणत्याच आयोगाच्या शिफारशी विना आणि सामाजिक मागासले पण मी पूर्वी सांगितलंय, कुंभार भाऊ माझा, लोहार भाऊ माझा, सुतार भाऊ माझा या भावांप्रमाणेचं मागासले पण मराठा भावांचं ठरत नाही। त्यामुळे कोणत्याच अर्थाने मराठा भावांना मागास कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही। या दोन्ही गोष्टी सन्मान्य भुजबळ साहेबांनी समजल्या पाहिजेत। ते मागासच ठरत नसल्यामुळे भुजबळ साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे की मराठा भावांना आरक्षण देताच येत नाही, मराठा भावांना आरक्षण देताच येत नाही, मराठा भावांना आरक्षण देताच येत नाही। कारण लक्षात घ्या ही परिस्थिती का आली? ही परिस्थिती अशी आली की संविधान आपण सगळं मान्य करतो, परंतु आपण कायम काय म्हणत आलेत, माझे इतर
म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत बोलणारे विद्वान मंडळी की आमचं सोडून स्वतंत्र द्या, हे सोडून स्वतंत्र द्या आहे ना, मागासच ठरत नसल्यामुळे देण्याचा स्वतंत्र देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. ही बाब प्राखऱ्यानं लक्षात घेतली पाहिजे. म्हणून माझं शेवटचं मत आहे, ओबीसीतूनही देता येणार नाही आणि मराठा म्हणूनही देता येणार नाही. आजच्या घडीला हे डंकेकी चोटपे माझं मत आहे. एकंदरीत जर समजा मराठा आरक्षण दिलं तर तुमची भूमिका काय असणार? सत्तेमध्ये आहात तुम्ही तर बाहेर पडण्याची भूमिका किंवा वेगळी भूमिका काय असणार? मी राजकारणी माणूस नाही आहे, त्याच्यामुळं माझं स्पष्ट म्हणणं आहे, माझी स्पष्ट भूमिका आहे. कोणत्याच परिस्थितीमध्ये आता ह्या पुढं जी प्रमाणपत्र दिली चाललीत ती प्रमाणपत्र माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे त्याच्यामध्ये दिलेले निकष या बाबीला हरताळ फासल्यासारखी परिस्थिती झालेली आहे. आणि ही प्रमाणपत्र दिलेली प्रमाणपत्र ही मागास संहितेमध्ये ठरत नसल्याने, एरिया रिस्ट्रिक्शनमध्ये ठरत नसल्याने, एका भागामध्ये जर कुणी मागास ठरत असेल तर तो दुसऱ्या भागात ओबीसीमध्ये मागास ठरावाच असं नसल्यामुळे ह्या दोन्ही बाबींना माझा विरोध म्हणण्यापेक्षा माझी संविधानिक भूमिका आहे की देता येणार नाही. आणि त्यासाठी मी न्यायालयीन लढाई असेल, लढाई म्हणण्यापेक्षा न्यायालयात आपली भूमिका मांडेल. आणि ह्या आरक्षणाच्या कोणीही सुद्धा राजकारण करू नये. राजकारणासाठी आरक्षण नाही आहे. आरक्षण जे आहे एकत्रीकरणासाठी नाही आहे सत्तेच्या. मी आज एक मोठी गोष्ट TV 9च्या माध्यमातून सांगत आहे. आरक्षण हे राजकीय एकत्रीकरणासाठी नाही आहे. कृपा करा राजकारण्यांनो, राजकारण हे आरक्षण हे राजकीय एकत्रीकरणासाठी नाही आहे. सांगायचं तात्पर्य, आपण जर अशा पद्धतीने जो समाज मागास ठरत नाही त्यांना जर आपण आरक्षण दिलं तर आज जे स्टायलिश मोर्चे आपण पाहत आहोत कोणते की ट्रॅक्टर मोर्चा, मी तर वेदनादायी आतापर्यंत अनेक बाबी पाहिल्या. मागण्यांसाठी रेल्वे भरून भरून आलेले मोर्चे पाहिले मी, परंतु ट्रॅक्टर मोर्चा, BMW मोर्चा असे मोर्चे पाहायला नकोत. कारण या सुखवस्तू ज्यांच्याकडे आहेत त्या भावांनी किमान ह्याचा विचार केला पाहिजे, सारासार विचार केला पाहिजे. आणि मग काय होईल की जो छोटा छोटा समूह आहे ज्याच्यासाठी, ज्या तत्वासाठी आरक्षण आहे, मग तो वंजारी भाऊ असेल, मग तो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुतार भाऊ असेल, लोहार भाऊ असेल, कुंभार भाऊ असेल, ह्यांच्या जे मेन स्ट्रीममध्ये येण्याचा जो मार्ग आहे त्याला आपण डेड लॉक म्हणणार नाही, डेड एंड म्हणू. आणि हे डेड एंड येऊ नये ह्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून माझ्या मराठा भावांना मागास ठरत नसल्यामुळे आरक्षण देता येत नाही आणि त्यासाठी ज्या काही कायदेशीर बाबी असतील त्या मी करेल. मात्र सरकारने दिलं तर मी सत्तेमधून बाहेर पडेल, छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं, त्याकडे कसं बघायचं? दोन गोष्टी आहेत. लोकशाहीमध्ये मंत्री महोदय म्हणून त्यांची एक भूमिका आहे, मंत्री म्हणून मंत्रालयातली. दुसरी व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांना, त्याच्यामुळे त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर मला काही बोलायचं नाही आहे. परंतु त्या भुजबळ साहेबांना मला एकच विनंती करायची आहे, भुजबळ साहेब ओबीसींचं सोडून द्या हा डायलॉग तुम्हाला सोडावा लागेल. त्या डायलॉग मागचा एक मी तुम्हाला सन्मान्य भुजबळ साहेबांना मी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो, एक महत्त्वाचा अत्यंत विनम्रपणे एक पॉईंट सांगू इच्छितो. भुजबळ साहेब, आपण जेव्हा हे म्हणता की ओबीसींचं सोडून आरक्षण द्या, तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण हे मान्य करता का की ओबीसीचं सोडून द्या म्हणते वेळेस की मराठा मागास आहे, आणखीन वेगळं मागास आरक्षण त्यांना द्या. जे एकदा आपण मागास मान्य केला की तो SC ST जाऊ शकत नाही, ओबीसीतच जाऊ शकतो. त्यामुळे भुजबळ साहेबांना मला विनम्रपणे सांगायचं आहे, आपण थेट भूमिका घ्या भुजबळ साहेब, मराठा आरक्षण देता येत नाही अशीच भूमिका घ्यावं लागेल. अन्यथा काय होईल, खूप मोठी सरमिसळ विचाराची होईल, हे लक्षात घेतलं पाहिजे. सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून घेता येत नसेल तर धनगट म्हणून एसटीत आरक्षण कसं देता येणार अशा प्रकारचं म्हटलं. आणि भाजपच्या याच्यात काय प्लॅन असतो? राजकीय पक्षांचा प्लॅनवर मला बोलायचं नाही आहे.
परंतु मला एक गोष्ट प्राखाऱ्यानं सांगायची आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांची जी भूमिका कायम मग गोंड गोवारींच्या संदर्भातली असेल, गोंड गोवारी गोवारी गोंड, ह्या गोष्टी एरिया रिस्ट्रिक्शन्सवर आहेत. परत सांगतो की जी भावं आपली कैकाडी भाऊ मराठवाड्यामध्ये भटके आहेत, तीच कैकाडी भाऊ विदर्भामध्ये शेड्यूल कास्टमध्ये येतात. त्याच्यामुळे एरिया रिस्ट्रिक्शन फार महत्वाचं आहे. एरिया रिस्ट्रिक्शन खूप मोठं तत्व आहे. TV 9च्या माध्यमातून मला हे सांगायचंय की एरिया रिस्ट्रिक्शन हे सामाजिक मागासलेपणाचं खूप मोठं तत्व आहे. आणि हे तत्व सत्तेतील सरकार असेल, विरोधक असतील, सगळ्या राजकारण्यांना विनंती आहे, एकदाचं एरिया रिस्ट्रिक्शन हे तत्व समजून घ्या. अन्यथा जी भूमिका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाच्या बाबतीत, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या बाबतीत खूप मोठा गोंधळ निर्माण होईल वैचारिक, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला मराठा भावांना परत विनंती करायची आहे की धमक्या देऊन काही संघटनांची माणसं अनेकांना धमक्या देत आहेत. मला तर शेकडो हजारो हत्येपर्यंतच्या धमक्या आहेत. परंतु याच्यातून तोडफोडीतून कुणी तोडफोड करू नये, कुणी जाळपोळ करू नये. याच्यातून आरक्षण मिळण्याऐवजी शिक्कामोर्तब होतो की आपण आक्रमक होत, आपण होल्ड करतो गावांना. आणि त्यामुळं मागासलेपण ह्या दुसऱ्या अर्थानं सुद्धा मान्य केलं जाऊ शकत नाही, लक्षात घेतलं पाहिजे. बीडमध्ये जी हिंसा झालेली आहे ते पूर्वनियोजित कट असल्याचं सांगत जाळपोळ झालेल्यांना मदत करावी अशी मागणी छगन केली. आपली ही गाडी तोडफोड करण्यात आली, तर आपण भुजबळ साहेबांनी जी मागणी केली ती मागणीच्या संदर्भानं आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी मी क्रिमिनल रिट पिटिशन दाखल केलेली आहे, त्या रिट पिटिशनमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1996 आणि 2018 जो निकाल दिलाय त्याच्यामध्ये जे जिम्मेदार असतात, पुढारी असतात, ज्यांच्यामुळं हे आंदोलनं होत असतात, हिंसक आंदोलनं होत असतात, ज्यांच्यामुळं डिस्ट्रक्शन ऑफ प्रॉपर्टी होत असते, जशी माझी गाडी फोडली, जसं राऊत साहेबांचं हॉटेल फोडलं, जसं जयदत्त अण्णांचं क्षीरसागर साहेबांचं ज्या प्रकारे नुकसान केलं, दुसऱ्या क्षीरसागर साहेबांचं नुकसान केलं, जिथे जिथे बसेस फोडल्या, जिथे जिथे म्हणजे जे नुकसान झालं त्या पलीकडे जाऊन ज्या हाताचं काम गेलं, ज्यांना पगार मिळू शकला नाही, ज्यांचे कामं थांबली, ह्या सगळ्यांची नुकसानाची भरपाई सिंपथायझर असतील, मी तर म्हणजे आवर्जून तुम्हाला सांगेल, जरंगे भाऊ यांच्या म्हणजे बोलाम यांच्या म्हणजे काय म्हणतो हाकेनं ज्या प्रकारे, ज्या अर्थाने हे हिंसक आंदोलन ज्या प्रकारे झालं, त्याचं ती सुद्धा बाब आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये जरंगे भावांना सुद्धा आम्ही पार्टी केलेलं आहे. आणि त्यांचे सिंपथायझर म्हणून एका पॅरेग्राफ्समध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव यांचं सुद्धा नाव आम्ही त्याच्यात नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळं केवळ जरंगे भाऊच नाही तर जे कोणी जिम्मेदार असतील, जे कोणी साथ दिली असेल, ज्यांनी हिंसक आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असेल, सगळ्यांना म्हणजे त्यांची जी भरपाई आहे ती मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की जिथे म्हणजे जसं की बीडमध्ये जे हे झालं, नुकसान झालं, त्या संदर्भात सुद्धा आम्ही संपर्क करत आहोत की त्यांनी सुद्धा आपली उच्च न्यायालयामध्ये येऊन भूमिका मांडावी आणि यापुढे हिंसक महाराष्ट्रात आंदोलन होणार नाही याची तसदी घ्यावी. मनोज जरांगे पाटील यांनी 2 वेळा उपोषण केलेले आहे, आता पुन्हा एकदा साखळी उपोषणाचा इशारा दिलाय. त्याचबरोबर सरकारला देखील अल्टिमेट दिलेला आहे की लवकर नाही झालं तर हिंसक वळण लागू शकते. याकडे तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्हाला तुमच्या मागण्या सरकारकडे ठेवण्याच्या मुभा आहेत. ह्याचा अर्थ गावातली शाळा बंद पडणे त्या आंदोलनाच्या नावाखाली, विद्यार्थिनींना आंदोलनाच्या ठिकाणी आणून बसवणे, पाठीवरली दप्तरं सुद्धा दिवसभर त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणे, ॲम्ब्युलन्सेस काही तास रोडवर वाट पाहायला लावणे,
स्कूल बस न चालणे, कष्टकऱ्यांच्या हातचं काम, शेतातलं काम, म्हणजे तुम्हाला सांगतो जे शेतामध्ये काबाड कष्ट करतात, अनेक समूहाचे लोक ज्यांच्याकडे अल्पभूधारक असतात आणि शेतमजूर असतात, त्यांची कामं बाजूला राहणे, ह्या सगळ्या गोष्टी न होता आमच्या लालपरीवर, आमच्या एस टी महामंडळातील गाडीवर दगड न लागता, आमच्या गाड्या न जाळून टाकता, जे म्हणजे कुणावर हल्ला न करता, व्यक्तिगत धमक्या न देता तुम्ही तुमची मतं मांडा. परंतु ह्यापुढं उपोषण एका स्तरापर्यंतच व्हावं. मी मरतो, मी मरतो, मी मरतो, मी माझा जीव देतो, मग बघा, अशा ज्या धमक्या रूपी उपोषण चाललेत, ह्या संदर्भात सुद्धा कायदा व्हावा म्हणून आम्ही मुंबई उच्च न्यायालयात त्याच याचिकेमध्ये विनंती केलेली आहे की इंडियन पिनल कोडमध्ये आमरण उपोषण मरेपर्यंत असं असू शकत नाही, अशी रचना त्या कायद्यामध्ये यावी इंडियन पिनल कोडमध्ये. आणि जर कुणी तसं करत असेल आणि मेडिकल डॉक्टरनी सांगितलं किंवा वैद्यकीय तपासणीच करू देत नसेल आणि डॉक्टरला वाटलं की तब्येत डिटोरेट होते, तर समितीमार्फत चौकशी होऊन तशा प्रसंगामध्ये सरकार म्हणून, न्यायालयीन आदेश म्हणून आणि लॉ अँड ऑर्डरचा विषय म्हणून बसू देण्यात येऊ नये. त्यापुढं ही मागणी सुद्धा याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे. कारण भारताचं संविधान आर्टिकल 21 राईट टू लाईफ देत आहे, राईट टू डाय देत नाही. कुणी असो, तुम्ही विहित मार्गाच्या व्यतिरिक्त तुम्ही मी मरतो असं म्हणू शकत नाही किंवा कुणालाही कोणी मारलं जाऊ शकत नाही. त्यामुळे ह्या इत्थंभूत बाबी ह्या कायदेशीर आहेत, संविधानिक आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.